हेलो दोस्तों, जैसे आपको पता है हमूराबी टैबलेट एक इवेंट चला रही है अनसंग हीरोज ऑफ लीगल प्रोफेशन। और इस सीरीज में हम जो हमारी इकोसिस्टम है, जो हमारे क्लर्क्स है, स्टेनोज है, उनसे बातचीत करते हैं और जानते हैं उन एक्सपीरियंस क्या है, कैसे उन्होंने काम किया और किस तरह से वो वकील भाइयों की सेवा करते हैं। तो आज मैं हूँ चिपळूण तालुका कोर्ट में। मेरे साथ संजय मोहिते सर है जो लास्ट 30 ईयर्स से क्लर्क हैं, तो उनसे हम जानकारी लेंगे। संजय सर, आपला बहुत बहुत आभारी आहे की तुम्ही वेळ दिलात तुमचा। आम्हाला सांगा सर की तुम्ही ह्या म्हणजे एकंदरीत तुमची बॅकग्राऊंड आणि तुम्ही या क्लर्क प्रोफेशन मध्ये कसे आलात, कुठे जन्म, थोडंसं ते पण सांगा आम्हाला। मी संजय गोपीनाथ मोहिते, मी चिपळूणचा आहे। अच्छा, चिपळूण माझा जन्म। आणि माझे ते मेवणे होते रवींद्र केशव पडवणकर, यांनी मला चितळे वकिलांचं नाव सुचवलं। अच्छा, त्यांच्याकडे जागा खाली क्लार्क पाहिजे म्हणून, तर त्यांना मग त्यांच्या थ्रू मी गेलो तिकडे। अच्छा। आणि तुम्ही जेव्हा या प्रोफेशन मध्ये आलात तेव्हा चिपळूणमध्ये साधारण किती क्लर्क होते तुमच्या आधीचे? म्हणजे आमचे 2-3 होते क्लार्क। 2-3च होते का? 2-3 क्लार्क। आता मला एक सांगा सर की हे जे काम असतं हे खूप टेक्निकल काम असतं कुठल्याही क्लर्कसाठी, आणि आजच्या दिवसात ते खूपच टेक्निकल झालंय। ते शिकला कसे तुम्ही? शिकलो म्हणजे वकिलांनी मला सांगितलं मग कसे अर्ज लिहायचे, किंवा हे वसंत भैरवकर यांनी मग ते सांगायचे आम्हाला सिव्हिलचे कसे अर्ज लिहायचे, क्रिमिनलचे अर्ज कसे लिहायचे, या पद्धतीने मग आता फायलिंग कसं करायचं हे सांगितलं नाही त्यांनी, वकिलांनी। अच्छा, म्हणजे गायडन्स मिळत गेला तुम्हाला वकिलांचा पण, आणि तुमच्या आधी जे वसंत होते त्यांचा पण तुम्हाला गायडन्स मिळत गेला। अच्छा, आणि तुम्ही जेव्हा चिपळूण कोर्टात आलात 30 वर्षापूर्वी तेव्हा किती कोर्टरूम होत्या? म्हणजे एकच कोर्टरूम होती? एकच जाधव सर होते। ओके। आणि आपल्या वकील मंडळींची संख्या काय होती तेव्हा? एक 15-20 होते। 15-20 वकील होते। आता किती आहेत साधारण? आता 50च्या पुढे। अच्छा, 100 पर्यंत वाढले। अच्छा, वाढली असती आता। अच्छा, मला एक सांगा की त्यावेळेचं जे फायलिंगची प्रोसिजर होती, किंवा ज्याला आपण म्हणू क्वांटम म्हणू पहिल्यांदा, मग फायलिंग प्रोसिजर करू, तर किती दावे किंवा किती बेल फाईल व्हायची एका महिन्यात अंदाजे? अंदाजे तसे आमच्याकडून 4-5 असे महिन्याला व्हायचे दावे। अच्छा, आणि ओव्हरऑल 150-200 व्हायचे कोर्टात। अच्छा, आणि तेव्हा बेलची पण संख्या जास्त होती काय? बेल म्हणजे ह्या आपले फौजदारीचे तेव्हा एडीजे नव्हतं कोर्ट आमच्या। अच्छा, मग ते बेल रत्नागिरी कोर्ट किंवा खेड कोर्ट। अच्छा, चिपळूणला व्हायचं नाही? चिपळूणला एडीजे नव्हतं। अच्छा, ॲडिशनल। मग इथे फौजदारीचे ह्याचे आपले प्रोव्हिशनच्या केसेस वगैरे, किंवा 504, 506 असल्या केसेस व्हायच्या, त्या प्रायव्हेट कंप्लेंट व्हायच्या। ओके, त्याचे बेल इथे व्हायचे जेएमसीला। मग इथे एडीचे साधारण कधी आलं? 2020ला। 2020ला। व ते आल्यानंतर तुम्ही मग त्याची कामं करायला लागले? त्याची पण कामं करतो। अच्छा, ओके। मला एक सांगा की तुम्ही आता 30 वर्ष गेले हे सिव्हिलचं फायलिंग करताय, तर त्यावेळेची प्रोसिजर साधारण काय होती फाईल करायची? त्यावेळेची प्रोसिजर ड्राफ्टिंग वकिलांचं दाव्याचं, नंतर टायपिंग झाल्याच्या नंतर मग ते कागदपत्र, यादी वगैरे सगळं तयार करून दाखल करायचे। अच्छा, आणि साधारण किती वेळ लागायचा दाव्याचा नंबर मिळायचे? ऑब्जेक्शन वगैरे हे जे काय असतं ते? ऑब्जेक्शन 1-2 दिवसात ते रिमूव्ह होऊन जायचं, नंबर पडायचे। ओके, हे व्हायचं। अच्छा, आता आजची जी प्रोसिजर आहे ती तुमच्या सुरू केल्याच्या प्रोसिजरपेक्षा थोडी कठीण किंवा क्लिष्ट आहे का ती सोपी होती तुमची प्रोसिजर 30 वर्षापूर्वीची होती ती सोपी होती, कारण फेस टू फेस आम्हाला काय क्वेरी असायच्या त्या कळायच्या, काय डॉक्युमेंट काय चुकलंय किंवा काय तिथल्या तिथं व्हायचं। आता फायलिंगमध्ये काय होतं, एक फाईल केली तर काय जर चुकला कागद, यादी चुकली, तर ते परत आणखीन तेवढंच स्कॅन करून डाउनलोड करायला लागतं। अच्छा, म्हणजे एक पूर्वी जसं एक पान आपण काढून 9 पान त्याला इन्सर्ट करायचं, तसं नाही होत, तुम्हाला अख्खी परत फाईल हे करायला लागते।
लोड अच्छा, करायला. मग ई फायलिंग पण करता तुम्ही? ई फायलिंग पण करतो. अच्छा, कारण बऱ्याच लोकांना मी हा प्रश्न विचारतो की ई फायलिंग आल्यामुळे तुमच्या कामावर काही फरक पडला का? का तुमचं काम वाढलं, कमी झालं? त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? आपलं तसं सोपं पण झालेलं आहे, हम्म, हम्म, हम्म. असं अगदीच हे नाही. हम्म, हम्म. पण नेट वगैरे असतं का व्यवस्थित नेट तुमच्याकडे? नसतं, नेटचाच प्रॉब्लेम असतो. हां. त्याच्यामुळे मग ते नंबर मिळाला किंवा भाऊसाहेबांपर्यंत पोचायला हम्म, हम्म, हम्म. ते जरा अडचण होते नेटमुळं. हां हां हां. आता एक मला सांगा तुम्ही की इतके वर्ष तुम्ही 30 वर्ष जवळजवळ फायलिंग करताय हे सगळं. असं एखादं कुठलं फायलिंग आहे जे तुम्हाला म्हणजे खूप वेळ गेला तुमचा त्याच्यामध्ये फाईल करताना? म्हणजे नॉर्मल काम असतं पण काही वेळा नॉर्मल कामच एवढं ॲबनॉर्मल होऊन जातं. असा कुठला प्रसंग आहे असेल तर आम्हाला, म्हणजे पार्ट्यांची नावं नको, ॲडव्होकेटची नावं नको आम्हाला. एक असं फायलिंग आम्ही तेव्हा जिल्हा कोर्ट खेळला होतं हम्म, हम्म. 2017 हम्म, तर आम्ही अपील दाखल केलं. अपील मुदतीत होतं, हम्म, हम्म. परंतु त्या पार्टीची नावं हम्म, हम्म. जजमेंटमध्ये आणि ह्याच्यामध्ये चुकली. अच्छा. तर ते मग आम्हाला परत दिली प्लेन. ओके. मग त्याचा मग नंतर आम्ही दाखल करायला गेलो दुरुस्त करून, जेव्हा जजमेंटमध्येच नावं चुकली होती. हम्म, हम्म, हम्म. ती जजमेंटमध्ये नावं चुकली असताना परत आम्ही दुरुस्त करून दाखल केलं, तेव्हा वेळ निघून गेलेली होती अच्छा. मुदतीचं. हां हां हां. तर मग त्याला दिवाणी किरकोळ अर्ज पडला. हम्म, 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 हम्म. मग तो दाखल झाला व्यवस्थित. अच्छा तो झाल्याच्या नंतर त्याला नंबर पडला, ते अपील अच्छा. फाईल पण म्हणजे मेन मिस्टेक चुकून आपल्या डिक्रीमध्येच होती म्हणजे. जजमेंटमध्ये होती अच्छा, नावाची. म्हणजे तुम्ही तीच नाव कॉपी केली होती? तीच नावं कॉपी केलेली होती ते. अच्छा 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 अच्छा. काय मग ते लिमिटेशनचा बंद नशिबाने मग वाचले. ते झालं, ते टेक्निकल मिस्टेक आहे म्हणून मला वाटतं झालं असेल ते. टेक्निकल मिस्टेक होती, टायपिंग मिस्टेक. तर तुम्ही टायपिंग पण करता साहेब? होय, टायपिंग करतो. मराठी इंग्लिश मराठी इंग्लिश दोन्ही करता? दोन्ही करतो. म्हणजे आता आता कम्प्युटरवर जास्त करत असाल? कॉम्प्युटरवर. अच्छा, म्हणजे तुम्ही नव्या टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलेलं आहे थोडक्यात. होय, आणि ही फायलिंग तुम्ही स्वतःच करता का करून घेता कोणाकडनं? आम्ही स्वतः करतो, करून घेतो. वेळ नसलं तर करून घेतो दुसरीकडे. ओके. ई फायलिंग आपल्या इकडे काय प्रमाणात होते म्हणजे सध्या चिपळूण कोर्टामध्ये? एक टक्केवारी की समज 100 फायलिंग होत असतील घटकाभर, त्यातली किती ई फायलिंग होतात आणि किती ऑफलाईन करावी लागतात? ई फायलिंग तशी बहुतेक ई फायलिंगच होतं. ई फायलिंगच होतात. आणि तुमची माध्यम आता इंग्रजी माध्यम आहे का मराठी. पूर्ण मराठी इंग्लिश, इंग्लिश पण आहे. आणि जज साहेब जी जजमेंट पास करतात म्हणजे ऑर्डर कुठली ती काय मराठीत असते का इंग्लिशमध्ये असते? इंग्लिश. अच्छा, ऑर्डर इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये असते. म्हणजे अपील करायला बरं पडेल मला वाटतं. अपील बरोबर. ओके ओके ओके. मला एक सांगा साहेब की आता 30 वर्षामध्ये तुम्ही बऱ्याच पिढ्या बघितल्या असतील, तर त्याबद्दल काहीतरी आम्हाला सांगा की चिपळूण कोर्टातल्या, तसं छोटं कोर्ट आहे त्यामुळे प्रत्येकाला एकमेक ओळखतो, त्याच्याबद्दल काहीतरी सांगा की तिथे सरांच्या मुलाबद्दल की ते प्रॅक्टिस करतात का, इथे काय आहे? आता चितळकरांना 2 मुलं आहे. अच्छा. एक अमित आणि दुसरा अमोल. अच्छा. अमोल आहे तो सुप्रीम कोर्टात वकिली करतो. ओके. आणि अमित आहे तो मुंबईला आहे. अच्छा, हायकोर्टात आहेत? नाही, ते ह्याला आहेत HDFC बँकेत. ओके. म्हणजे एक मुलगा त्यांचा सर एक सुप्रीम कोर्टात आहे. मग आज आता तुम्ही फ्रीलान्स म्हणून काम करता वकिलांचं? आता वकिलांकडेच आहे. अच्छा. सध्या. ओके. म्हणजे वकील 2020ला हे झाले करोनामध्ये? कोरोनामध्ये नाही, ते आजारीच होते. अच्छा. आजारपणात ते मुंबईला होते आणि कोरोनाच्या कालावधीत ते हे झाले. अच्छा. त्याच्यामुळं आम्हाला काही जाता आलं नाही. ते कोरोनाचा काळ होता, पण बरंच केलं नाही माझ्यासाठी. अच्छा. आणि काय म्हणू आपण त्याला, ह्या सगळ्या एक जो पिरियड आहे ह्याच्यामध्ये एखादा कुठला इन्सिडेंट तुमचा असा तुमच्या बरोबर घडला असेल 30 वर्षात, काही ना तरी घडतंच, तर इच्छा आहे आमची की ते एखादा इन्सिडेंट जसा वसंताजींनी पण सांगितलं होतं आम्हाला तशाच दुसऱ्या प्रकारचा इन्सिडेंट सांगावा अशी माझी रिक्वेस्ट आहे. वकिलांकडे जेव्हापासून मी कामाला लागलो तिथपासून मला ते मुलासारखे म्हणतात. अच्छा. त्यांचे मिसेस आणि ते कुणालाही सांगणार की हे माझी 2 मुलगी आहेत, त्याच्यात हा तिसरा. अरे वा. मुलासारखं मला प्रेम दिलं नाही अजूनपर्यंत.
अजूनपर्यंत मी आत्ता सुद्धा या स्टेजला सुद्धा मी घरी त्यांच्या जातोच. अच्छा. अजून सुद्धा जातो. ओके. 2019ला ते आजारी पडले आणि मोठ्या मुलग्याकडे म्हणजे अमितकडे गेले. तिथेच मुंबईला तिथे होते, तिथे ट्रीटमेंट चालू होतं. त्याच्या अगोदर मी जानेवारीच्या दरम्यान गेलो होतो, जानेवारी आणि फेब्रुवारीला पण गेलो. 2 वेळा जाऊन आलो की काय संजय, काय व्यवस्थित चाललंय ना वगैरे, व्यवस्थित सगळं विचारपूस अगदी व्यवस्थित करायचे वगैरे, सगळ्या ह्या लोकांना विचारायचे, वकील मंडळींना. आणि ते इकडे असताना 19ला जायच्या अगोदर ते पूर्वी श्रावण मास असायचा. श्रावण मासमध्ये प्रत्येक वर्षी 12ला म्हणजे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी ते सगळ्यांना उपवासाचं फराळ द्यायचे ते दर सोमवारी. अच्छा. म्हणजे दरवर्षी तिथे वकिलांकडून दरवर्षी श्रावण मासचा सोमवारी अच्छा हे वडे वगैरे द्यायचे. अच्छा. असं. आणि 19ला मी गेलो बघायला फेब्रुवारीमध्ये. नंतर मग कोरोना आला. बरोबर. कोरोनात ते 28 मार्चला गेले, पण ते इतकं लॉकडाऊन होतं त्याच्यामुळे मला काही जाता आलं नाही, जाऊ शकलो नाही. तीच मला खंत लागते. ते शैली मला पोचतंय अजून. तुम्हाला मुलासारखं मानलं होतं त्यांनी. मुलासारखं मानलं. अजूनपर्यंत ते तसंच सांगतात सगळीकडे. अच्छा. त्यांच्या मिसेस अजून आहेत. अच्छा. घरी येऊन जाऊन असतात तिकडे आहेत. मग त्यांचे सुपुत्र जे दिल्लीला सुपुत्र सुद्धा येतात, सुट्टीच्या वेळेला येतात. सुट्टीत अच्छा मे दिवाळी या दरम्यान आले तर असतात. अच्छा. महिन्यावर असतात, जातात परत. अच्छा. तर संजय सर, पहिल्यांदा तर आपले खूप खूप आभार की तुम्ही अविरत 30 वर्ष ही सर्व्हिस आमच्या वकील लोकांना देत आहे. कारण तुमच्या सगळ्यांच्या शिवाय कुठलाही लिटिगेशन लॉयर हा एफिशियंटली म्हणा किंवा माझं तर म्हणणं कामच करू शकत नाही. त्यामुळे ही सुंदर तुम्ही जी सर्व्हिस दिली, पहिल्यांदा त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि आमच्या हमराबीतर्फे एक छोटंसं आपल्याला ही भेट. थँक्यू.